आमदार सुनील शिंदे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सुनीलजी, ज्या प्रकारे आपण पाहतोय की मुंबईमध्ये सध्या मराठी गुजराती वाद हा पुन्हा एकदा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या RSSच्या नेत्यांकडून पाहायला गेलं तर गुजराती म्हणा असं म्हटलं जात आहे. नेमकं कसं पाहतोय? बघा, इकडे आहे ना, या सगळ्या मंडळांकडून वेगवेगळे कारस्थान करून मतं आपल्या कशी पारड्यात पाडता येतील हा सगळ्यांचा हेतू असतो. एकतर मुंबई शहरामध्ये, या मुंबईमध्ये गुजराती असो मराठी असो हे सगळे गुण्यागोविंदाने राहतात. आता त्याच्यामध्ये मग भाषेच्या विषयाच्या संदर्भाने भिंत उभी करून येणाऱ्या महानगरपालिकेत फायदा कसा होईल हा एक कुटील डाव याच्या मागे असू शकतो. परंतु मुंबई मध्ये राहणारे गुजराती असो महाराष्ट्रीयन, मुंबई तर ही मराठी भूमिपुत्रांची मुंबई आहे. याच्यात राहणारे मग जैन असो गुजराती असो मारवाडी यांनी मुंबईला आपलं मानलेलं आहे. मुंबईचं मराठी पण त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे अशा तऱ्हेने घाणेरडं राजकारण करून याच्यामध्ये जातीवाद निर्माण करून आपल्याला निवडणुकीत पोळी भासता येईल काय हा जरी आपला एक हेतू असला तरी सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होईल, मुंबईकरांना याचा त्रास होईल. त्याच्यामुळे अशा तऱ्हेचं वर्तन किंवा अशा तऱ्हेचे भाष्य करू नये. ही मुंबई शांत आहे, मुंबईकर चांगलं जीवन जगतायत, त्यांना जगू दे. ज्या प्रकारे पाहतो की मुंबईत बहुभाषिक लोक राहतात असं जर गुजरातांच्या बाजूने म्हटलं गेलं आणि इतर भाषिक सुद्धा असं म्हटलं तर निश्चित नुकताच अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मराठीला मिळाला. ही मराठी टिकेल का असं वाटतं? एका बाजूला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन तिथे मतांची आपण मतांचं राजकारण करता, दुसऱ्या बाजूला अशा तऱ्हेने जातीय तेढ निर्माण करता, हे चुकीचं आहे. मी आधीच म्हणतो, ह्या ठीक आहे, या मुंबईमध्ये अनेक जण रोजीरोटीसाठी येतात, परंतु त्यांनी मुंबई आपली मानलेली आहे, इकडची मराठी त्यांनी आपली मानलेली आहे आणि इकडच्या मराठी माणसांनी या सगळ्यांना स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या गुण्यागोविंदाने राहत असलेल्या या शहराला बिघडवू नका अशी आपल्या माध्यमातून आम्हाला यांना विनंती आहे.